गुड मॉर्निंग गाईज. बघा फुलं लाल लाल लागलेली आहे ती आणि काकांचं चाललंय पूजेला फुलं चढवायचं आणि तिथं पिवळी फुलं बघा किती छान आले ती. तर चला आता सिया विहान काय करतात तुम्हाला दाखवते. हे बघा ही जेवढी हिरवी झाडं दिसतात ना तेवढ्यांना वरचीवर आपलं किचन वेस्ट राख आणि हप्त्यातनं एकदा पाणी व्यवस्थित देणं, कचरा काढणं, स्वच्छ करणं, झाडांची निगा ठेवणं. हे बघा पालवी फुटल्या सगळ्या झाडांना पण हे बघा वरचीवर शेणखत, किचन वेस्ट आणि राख आणि थोडंसं लागेल तेवढं झाडांना पाणी. तर असे स्वच्छता चालू असते आणि झाडांची निगा पण चालू असते. तिकडं लिंबू झाड आहे, इकडं आंब्याचं झाड आहे. त्यांना हे तुला भराय कोण सांगितलं माती इथं? मी डब्बा बसायला दिलता ना. हा डब्बा बसायला दिलता का नाही मग? तर बघा सिया विहानचं काय चालू आहे. मी हे बघा रोपं आणल्या. आता ह्या रोपांची तयारी चालू आहे माझी. हे बघा मिरचीची रोपं आहेत, फ्लावर आणि वांगी. हे बिगर काट्याची वांगी आहेत आणि हे फ्लावर मिरची. हा ही राख आहे. तर मुलांना सगळं सिया विहानला सगळं माहीत झालं. आता हे बघा मिक्स केल्या माती, ह्यात थोडं चुना, थोडीशी राख आणि वाळवून चांगले ठेवलेले. आता फक्त ह्या रोपांना हां चला गाईस आता एक झाडं लावती म्हणून तुम्हाला दाखवते. चला बाय. गुड इव्हनिंग गाईस. हे बघा आज काय आणलंय बघा आम्ही खाली. हे बघा कलर चालला होता आणि वायर आहे ना, ही जी वायर असते ना त्याची म्हणजे वय पण त्याचं कमी होऊन जाते. जादा दिवस टिकायची, थोड्या दिवसातच ती प्लास्टिक खराब होऊन जाणार, इरी जाणार. त्यामुळं आता उन्हाळ्याचं ऊन असणार आहे, त्यासाठी आम्ही आधी खालीच आणली. अजयने सकाळी आम्ही स्वच्छ धुवून ठेवली. टेरेसवर काय आहे धूळ होत्या लई आणि उन्हानं खराब पण होते, त्यासाठी ती घेऊन आलाय. चला आता वर रोपं कशी आहेत बघूया, रोपांचे हाल हवा कसा आहे बघूया. तर तुम्हाला सांगितलंच कसं कसं मी रोपं आणल्यात. काल मिरचीचं सामान आणायला गेलती ना, मग थोड्या मिरच्या आणल्या, अजून थोड्या आणणार आहे. काल एवढ्याशाच थोडासाच माल आणला तर 3,500 का 4,000 पूर्ण पैसे संपलं. थोडं एक किती 100 का 150-200 रुपयाची हे रोपं आणली मी फ्लावरची. म्हणलं फ्लावर म्हणलं आहे त्यांनी. आता फ्लावर आहे का कोबी आहे ती आता मोठे आल्याशिवाय काय कळणार नाही. का की काकांनी पण आणलेली ती मला तशी दिसली छोटे असताना, एवढे असताना. आता ही मोठे झाल्याशिवाय मला तर काय कळणार नाही, मला असं कोबीच वाटायला लागले. आणि त्यांनी सांगितले, आपले ते शेतकरी आले ना, त्यांनी सांगितले की कोबी नाही फ्लावरच आहे. तर म्हणलं बघूया, नंतर तुम्हाला बघायला मिळणारच आहे. म्हणलं यूट्यूबवर माझे व्हिडिओ पडणार आहेत त्यावेळी तुम्हाला मी दाखवणारच आहे की तुम्ही कोबी म्हणला होता, फ्लावर म्हणला होता आणि कोबी आले. तर फ्लावर म्हणलं आणि फ्लावरच आला तरी पण तुम्हाला दाखवेल म्हणलं मी. तर असं त्यांना सांगूनच मी घेऊन आल्या. चला आता जाऊया, शूटचं टाईम झालं आहे. थोडं शूट करूया कॉमेडी व्हिडिओचं आणि तुमच्यापर्यंत थोडंसं मनोरंजन येईलच लवकरच. बघत राहा, हसत राहा, नो टेन्शन, जगत राहा. छान छान नो टेन्शन करायचं. टेन्शन किती येऊ द्या, टेन्शनला असं मागं टाकलायचं आणि छान छान गाणी बघायचं, छान छान कामात रमायचं आणि छान एकदम मस्त मन प्रसन्न करायचं. सकाळची गाणी जर लावली ना, देवाची गाणी असू द्या, हिंदी गाणी असू द्या. हे बघा ही एक मुलं आला आमचं. हो मला थांब काढणार आहे मी, थांब इकडे. तू एका साईडला येतो पण इकडे ह्या साईडला या. तर छान देवाची गाणी असू द्या, छान हिंदी गाणी असू द्या, मराठी गाणी असू, मन प्रसन्न होऊन जातं आणि दिवसभर एनर्जी राहते कामात. आणि मला तर गाणी एवढी आवडतात ना. आणि तुम्ही कमेंटमध्ये पण सांगताय की काकू तुमच्या गाण्याची निवड छान असत्या. तर मला एवढी गाणी आवडतात. जुनी मराठी गाणी तर एवढी आवडतात ना. कुलदीप पवार, रवींद्र महाजन, अशोक सराफ, लक्षा आणि विक्रम गोखले आणि आशा काळे, रंजना आणि पद्मा चव्हाण आणि उषा नाईक, अजून भरपूर मराठी कलाकार आहेत आपल्या, हिरो हिरोईन. तर त्यांनी पण मला लय आवडतात आणि त्यांच्या पिक्चरा पण लय आवडतात. गाणी तर इतकी आवडतात. गाणी लावले म्हणले की मला असं त्या दुनियात गेल्यावानी वाटतं. ती जी पहिली दिवस होती ना ती स्वर्गासारखी होती आणि त्या स्वर्गात जाऊन फिरून आल्यासारखं होतं. नो टेन्शन होतं आणि ते फिरून आलं ना, खाली आलं
स्वर्गातनं खाली उतरायचं हळूच गाणे ऐकत ऐकत आणि आपल्या कामात रमायचं. तर असं चालू असते माझं. तसंच हिंदी मराठी सगळीच कलाकार आवडतात. कन्नड असू दे. आपले भारत देश आपला कसा आहे विविधतेनं नटलेला आहे. तर आपल्याला सगळ्याच भाषा सगळीच माणसं आपल्याला चांगलीच आहे. फक्त सगळ्यांनी चांगलं राहावं. सगळ्यांनी कुणाला नुकसान नाही केलं पाहिजे कुणाचं. सगळ्यांनी एकमेकाची शेजाऱ्यांना पण त्रास नाही झाला पाहिजे. आपल्या राहण्याचा आपण असं राहून दाखवायचं. ना कुणाच्या दारात कचरा टाकायचा, ना कुणाला घाण बोलायचं. जर आपल्याला नाही बोला वाटलं ना तर शांत बसायचं. आपल्या दुनियात मग्न राहायचं. ते कशी का करणार त्यांच्या संग जे वाईट असतात ते ऐकत नसतात. माझ्यावर पण बितलेले आहे. मला पण वाईट माणसं एवढे अजून पण वाईट माणसांची साथ काय सुटत नाही. एस यार हो दे पाणी नको घालो वाळलं नाही वल्ला आहे. अजून पण वाईट माणसांची साथ काय सुटलेली नाही. त्यांची डबल गिनती आहे त्या माझ्या जिंदगीत. पण मी काय करते त्यांच्या संग म्हणायचं. वरच्यावाल्यावर सोडायचं सगळं. बाबा तूच आहे सबका मालिक एक. तुम्हीच बघा देवा. आता त्यांना सद्बुद्धी द्या आणि त्यांच्या जीवनात पण त्यांना सुखी राहू द्या ना आम्हाला पण सुखी राहू द्या. म्हणजे जिओवर जीने दो. बघा आता किती ऊन आहे आणि डाळ वाळू घातल्या तुम्हाला दाखवती. चिमण्या आलत्या आणि चिमण्यांनी काय केलं मला बघितल्यावर चाहूल लागल्या उडून गेल्या चिमण्या. हे बघा लई दिवस जर डाळ ठेवली ना तर डाळीला जाळ्या लागायला लागतात. त्यामुळं ना कडधान्य व्यवस्थित ऊन दाखवून आणि व्यवस्थित हातच्या साथ वापरून मोकळं केलेलं चांगलं असते. आणि लागेल तसं आणलं ना नास पण होत नाही आणि आपल्याला ताप पण होत नाही. जास्त पसारा वाढत नाही. जास्त निवडानिवडी होत नाही. आणि मुलकाच मग आणायचं आणि टाकायचं ते चांगलं वाटत नाही. तर चला मी कशाला आलती ते तुम्हाला सांगते. टेरेसवर हे बघा सिया पण आली बघा. बॅक कॅमेऱ्याने दाखवते तुम्हाला. रोपं आणल्यात ना हे सकाळी मी लावत बसली होती. तुम्हाला नक्की बघायला मिळणारच आहे. थोडे उन्हानं अशी तर टवटवीत दिसू राहिल्यात. पण एखादी उन्हानं खाली अशी नरम पडल्यात. मान थोडीशी झाडाशी पडते का नाही. ताजे आणून जर वेगळ्या जागेला लावलं तर तेच होते. तरी पण मी काय केलं तर ती जी कोकोपीट असते ना ती हाय असा गड्डा त्याच्या आजूबाजूला माती टाकून ठेवलेली होती. त्यामुळे रोपं हाय अशी आहे ती चांगली. आता तुम्हाला दाखवते बॅक कॅमेऱ्यानं. हे बघा खाली इथं. आणि एका कडाला ठेवले जरा आडूसा ठेवला म्हणजे एकदम थेट ऊन नको म्हणलं. इकडं ऊन होतं सकाळचं आणि 12-1 पर्यंत इकडंच ऊन असतं ना कडक ऊन. तर म्हणलं नको असं ह्या साईडला ठेवा. मग आता हळूहळू सावली आल्या आणि उन्हाचा उतार चालू झाला आहे. आता हळूहळू ऊन कमी होणार आणि सावली येणार. तर चला तुम्हाला बॅक कॅमेऱ्यानं दाखवतो. थोडी लावल्यात थोडी राहिलेत. आता ती उद्या लावणार. कांद्याची रोपं पण आणलेली आहे ती. त्याला पण आता बघूया काय कसं लावायचं. ग्रो बॅग संपल्यात. आता पोत्याचाच इंतजाम करणार आणि त्यातच लावणार. तर चला दाखवते कसं झालं. माती ऊन तापायला लागले ना बा. त्याला काय करणार सकाळी लवकर येऊन सगळ्या रोपांना पाणी हलवू नकोस या हलवू नको. पाणी घालणार थोडं एकदम थोडं घालायला लागतंय. असं आपलं वाटीनं जरा थोडीशी चांगली 1 फुटाची उंची उचतर ना रोपांना लई जपायला लागते. बघा सगळी ताट मानेनं उभा तर आहेत. आता बघूया किती साथ देतात आपल्याला टेरेस गार्डनवर. तुमच्या काकूचा प्रयत्न चालू असतोय कसं तर म्हणजे छान तुम्हाला दाखवायचा. तसं तर आपल्याला तेवढी भाजी पुरतच नाही. तुम्ही म्हणताल काकू एवढ्या भाज्या कुठं लागतात त्या. पण मी आपल्या हौसासाठी ना लावत असते. हे बघा बाजारातनं काकांनी ना बटाटा आणला होता आणि ती लई हिरवा आणला होता त्यांनी. आणि हिरवा आणला तर होताच आणि काय झालं जास्त दिवस राहिल्यामुळं ना त्याला अंकुर फुटलं होतं. मग मी हाय असं आणून लावले तर हे बघा किती छान आलं आहे. आणि इथं वाटाणा आहे. आता गवत हे असं आधीमध्ये आलं काढायला लागतं. तर बघूया आता काय येते. नाही आलं तर हे काढून ह्यातच मी कांद्याची रोपं आणलेली ती लावणार आहे. हे बघा इथं बघा मिरची रोपं किती छान आल्यात. मिरची टाकली होती लाल मिरची वाळलेली छान आल्यात रोपं. आता आली तर नक्की तुम्हाला बघायला मिळणार आहे. इकडं भेंडी आणि गवारी लावल्या. हे बघा तर छोटंसं अंकुर फुटलेलं दिसत असेल. एक जागेला दिसू राहिले मला. हां इथं एक दिसलं बघा. आता इथं बघूया. इथं पण एक दिसू राहिले. हां ही काय आहे बघ सिया खाली मुली दिसते का. आणि इथे काय असं काकूचा छोटासा प्रयत्न असतोय. म्हणजे हे काय तर आत्ता बघितलं हे काय इथे एक आहे.
असं छोटासा प्रयत्न, म्हणजे झाडं लावायला मला लय आवडतं ना, त्यामुळे मी काय करते, प्रयत्न करते. मला इतकं आवडतं ना झाडं लावायला आणि झाडं बघायला, निसर्गात राहायला लय आवडतं. आता ही कळ्या दाखवते तुम्हाला, सकाळी एकच दाखवली ती आणि आता बघा दिवसभरात किती आले. हे बघा आता ही उमली येईल आणि ही बघा 1 आणि 2 तशी 3 फुलं आता एकाच कोंबला. हां 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 हाय 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 हे बघा सियान दाखवले 1 2 3 आणि ही 4. तर एकाच आपल्या जी कोंब आलाय ना, एकाच ह्याला फांदीला 4 फुलं लागणार. आणि ती कशी दिसतात तुम्हाला सांगते, कलर तर एवढा भारी आहे त्या फुलांचा, आणि कलरचा कलर आणि मोठाच्या मोठा होतोय आणि लाल एकदम मस्त दिसतंय है ना सिया. ती आहे भोपळ्याच आहे, पण ही लाल होतंय आणि एकदम छान होतंय. सियाच बघितलं ना कशी करत्या, फ्रॉक घातलं का नाही सारखं अशी वर करत राहते फ्रॉकला, तिला सांगायला लागतं सारखं. अशी आहे बा, छोटीच आहे पण जरा मोठ्यासारखं करते, मोठ्यासारखं करते तिला. लरा मी आता थोड्या दिवस जाऊ द्या, अशी ओढणीची ड्रेस आणणार आहे छान छान सियाला आणि शिवून. आणि सियाला केस मोठे आवडतात आणि लंबी केस आवडतात, तर जरा लंबी पण केस होते आली आणि मस्त ओढणीचे ड्रेस आणायचं. करीना कपूर, करिश्मा कपूर कशी त्यांच्या पिक्चर असायचे आणि कशी त्यांची ड्रेस असायचे एकदम छान. तसंच दीदीचे पण मी तशीच पाणी आणि खत देते. तसंच सिया म्हणजे दीदीला पण, म्हणजे सियाच्या मम्मीला पण मी ड्रेस आणायचे, मला आवडतात तशी साधी सिम्पलवाली ना ड्रेस, ओढणीचे ड्रेस लय आवडतात मला. आणि आता कधी पण ओढणीचे ड्रेस जर त्यांनी नाही घातले या तशी बिना ओढणीचे ड्रेस आणली ना, तर मी ओरडत असे त्यांना की बिना ओढणीचे ड्रेस कशाला आणलं. त्यामध्ये आता फॅशनच आहे तशी, कसली फॅशन, मला तर अजिबात आवडत नाही असली फॅशन. पण काय करायचं, ऐकत नाही ते. ऐकलं तर त्यांचं भलं आहे, नाही ऐकलं तर त्यांचंच नुकसान आहे. आपण प्रयत्न करत राहायचं फक्त. तर चला आता हे मिरच्या पण बांधती. आता थोडा उशीर गेला की ऊन जाऊन गारवा चालू होईल, मग मिरच्या पण बांधते आणि उद्या आणि उघडणार, उन्हात ठेवणार. जरा चांगल्या कडक झाल्याशिवाय आपल्याला देठं काढता येत नाहीत. थोडी थोडी चटणीची तयारी करून ठेवली का नाही, तर मग आपल्याला सोपं पडते. मला एकटीला लय धावपळ होत्या, मग त्यांची शूटची कामं असतात, घरातल्या एवढ्या माणसांचं सगळं आवरायचं. हे बघा ही लाल मिरची नवीच घेतली, उन्हान कलर कसा गेला लगेच, उन्हात ठेवलं मग हे देठं काढलेली आहे ती. चला आता दाखवते तुम्हाला, सगळं झालं आता हे बघा म्हणून त्या चिमण्या आल्या. आणि आता थोडा उशीर गेला ना, हे बघा अशा मुंग्या व्हायला लागतात, तर पाकडून का नाही मी आता खाली घेऊन जाते आणि हे जरा चांगलं निवडून का नाही पोळ्या करून संपवून टाकायची. आपली शेतातली हरभऱ्याची डाळ आहे, तेव्हा थोडी ठेवली होती पोळ्याला, म्हणजे पुरण एकदम छान झालं होतं याचं घरातल्या हरभऱ्याच्या डाळीचं, त्यामुळे खास पोळ्यासाठीच ठेवलं आहे है ना. छान झालं होतं का नाही ते, खास त्यासाठी ठेवलेलं आहे. तर आता एकदा पोळ्या करून खायच्या आणि मग पुढच्या वर्षी आणि लावायचा हरभरा. ह्या वर्षी लावला नाही. हां 2 दिवसानंतर पूर्ण खाली. आता ते होऊ द्यायचं सकाळपर्यंत, आणि सकाळी ताजं पाणी भरायचं, चांगलं भांडं धुवून स्वच्छ. वास येतो ना, ते कसं असतं चिमण्या त्यात पाय ठेवत्या, त्यात त्यांची सीट टाकत्या, त्यामुळं ते स्वच्छ करायचं नंतर. त्यांच्यासाठीच खास उन्हासाठीच ठेवलेलं आहे. उन्हात बिचाऱ्यांना झाडांच्या सावलीत आलं तर सावलीत पण बसावं आणि आपल्याला पाणी पण त्यांना प्यायला मिळावं, हे आपला छोटासा काकूचा प्रयत्न आहे. त्यामुळे तिथं चिमण्या येतात, तिथं साईडला दाणं ठेवलेले आहेत, दाणं खात्यात. तांदूळ आणि छोटी छोटी बारीक बाजरी ठेवलेली आहे, ती खात्यात आणि पाणी पितात, बसतात आणि जातात. चला तर चला काय आता लागूया शूटला कॉमेडी व्हिडिओ. तर बघा काय हे शरबत कशाचं आहे. आपण काय करतोय, जे केमिकलचे जे हे असतात ना शरबत, ती न पेता ओरिजिनल शरबत करायचा आणि प्यायचा. तर ही ओरिजिनल बीटचा शरबत आहे. छान आहे, कलर बघा असं वाटतंय का की नकली, म्हणजे ओरिजिनल बीटचा शरबत असं वाटतंय. तर मला पण वाटलं की ती नकली जी पावडर मिळतात ती आहे का काय कलरच्या, पण ते नाही आहे, ते ओरिजिनल बीटचा शरबत. मस्त तुम्ही पण करून बघा, काय छान होते आणि छान लागतोय पण. येस मेरी जान. बघा गाईस, मम्मीने बनवले चांगला बीटचा,
आणि ह्याची मुवमेंट तुम्हाला दिसेलच. मी बोलणार नाही, तूच बोल. हा बोल. दिला ह्यांना म्हणा. तर कसं वाटते रे बीटचा शरबत? मस्त आहे, एक नंबर. एनर्जी गेलती आता. एनर्जी आली. एनर्जी ड्रिंक आहे, ओरिजिनल बीट आहे ना. ओरिजिनल आहे त्यामुळे म्हणलं रे. इलायची पावडर आणि मूळ आणि जर टेस्ट शरबत कलर बघा की, एकदम मला असं वाटेल की पावडर आणल्याची कलरची. पांढरं पांढरं काय यार साखर आहे का? हा इलायची पावडर. असं वाटेल इसेन्स आहे पण इसेन्स नाही आहे, बीट आहे, खरोखरचा बीट. कसं बनवले दाखव तू. भारी आहे प्यायला. हे उन्हाळ्याचं चांगलं आहे. बाहेर जाऊ कोकम नको बिकवू नको, काय सगळं केमिकल बेस आहे. हे आपला लिंबू शरबत, बीटचं शरबत, आवळ्याचं शरबत हे चांगलं. होय ती कोकम पण नको, ती पण केमिकल असणार. कोकम आता साखरच द्यायला लागल्यात जास्त. तयार जे आणतोय ना आपण त्यात साखरच जास्त असते, म्हणून मी बंदच केले. कुठं आणलं होतं गेल्या वर्षी, अंदाज नव्हता आपण. चला आता लिंबू शरबत आणि हेच प्यायचं मस्त पैकी. हे बघा तयारी चालू आहे. मला काय कळत नाही मी कशी उभा राहते आणि तुमच्या संग बोलते. हे बघा आजीचा आता आंघोळीचा सीन आहे आणि खरोखर आंघोळ करणार आहे आता. थंडीत आणि पाणी गार असणार आहे मला तर वाटतंय. गरम पाणी नाही ना. आणि सकाळची जुळणी करून ठेवल्या काकांनी. हे लावू नको. हा? नाही लावायचं, हा राहू दे. होयच की. हा सकाळची जुळणी करून ठेवल्या काकांनी, बंब तयार करून ठेवलाय. पण आता बंब लावता येत नाही, मग आता गार पाण्यानंच अजयचा शूट होणार आहे. तर बघा शूटसाठी काय काय करायला लागतं. आता 10 वाजून गेले का. चला नाही तूच बोल. तर काय हे बघा आता मम्मी इथं बसल्या निवांत आणि इकडे पप्पा जेवायला लागले. जेवण केलं, जेवण वाढले. बरं पापड पाहिजे तर पापड तळलं, लिंबू करून ठेवलाय, चला काय आता सगळं झालंय. शूटही झालं, स्वयंपाक झाला, काका जेवायला बसल्या. आता आम्ही पण जेवतो. बाय.